दरम्यान शेतकरी आंदोलनावर बावनकुळेंकडून चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केलाय। तर 2 दिवसात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय। शिवाय राऊतांना खुलं आव्हान आहे, भ्रष्टाचार बाहेर काढा असा पलटवार यावर बावनकुळेंनी केलाय। कृषी मंत्री तुम्ही आहात आणि बावनकुळे साहेब तिकडे भेट देत आहेत, तुम्ही भेट देणं बावनकुळे ऐका ना आमचं शेवटी मंत्री हे विभाग असतात, मंत्री म्हणून आम्ही सगळे एक असतो आणि बावनकुळे साहेब हे आमचे सिनियर मंत्री आहेत, राज्याचे महसूल मंत्री सिनियर मंत्री, त्यामुळे बावनकुळे साहेब या बाबतीमध्ये तिथं चर्चा करतायत आणि चर्चेचा निश्चित प्रकारे लवकरच योग्य तोडगा निघेल। या आंदोलन प्रकरणी आता मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार आहेत। बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार, मग मुख्यमंत्री काय करतायत? शेतकऱ्यांना तरी सामोरे जा, शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः। बावनकुळ्यांना कशाला पाठवतोय? बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसात मी काढतोय। बावनकुळ्यांच्या, मी परत रिपीट करतो, बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं मी 2 दिवसात बाहेर काढतोय। जाऊ द्या आठवडा, हा होते फाईल तयार, तुम्ही त्यांना पाठवताय, त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरावी। संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं। माझ्या ॲफिडेविटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतने पूर्ण घेऊन टाकावी। त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची। खरं तर बोलू एवढंपणा आहे, भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही, भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही, त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे, आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे। त्यामुळं त्यांना काय काय काढायचं ते काढू दे, माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे।